महाराष्ट्र टेट एक्झाम 2025 तर यामध्ये आता एक अपडेट आलेली आहे आणि यामध्ये 2000+ जे विद्यार्थी आहे की ज्यांचा जो निकाल आहे हा रद्द करण्यात आलेला आहे याबद्दलची संपूर्ण जी माहिती आहे ही सुद्धा उपलब्ध झालेली आहे। तर यामध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे याबद्दलची संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता 2000 उमेदवारांचा टेटचा निकाल रद्द। तर यामध्ये जे विद्यार्थी बीएड डीएड परीक्षा उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र सादर करू शकलेले नाही आहे अशा उमेदवारांचा जो निकाल आहे हा रद्द करण्यात आलेला आहे। तर महाटेट रिझल्ट 2025 तर बघू शकता राज्यातील 2207 उमेदवारांनी बीएड डीएड या व्यावसायिक परीक्षा उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांचे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट परीक्षा 2025चे निकाल रद्द करण्याची कारवाई महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केलेली आहे। तर यामध्ये टोटल जेही आता विद्यार्थ्यांचा आकडा होता त्यामध्ये 2207 विद्यार्थ्यांचे निकाल रद्द करण्यात आलेले आहे, कारण की ते विद्यार्थी यामध्ये त्यांनी अपिअरिंगमध्ये फॉर्म फिलअप केलेले होते आणि अपिअरिंगमध्ये फॉर्म फिलअप केल्यामुळे त्यांना उत्तीर्ण झाल्याचा पुरावा हा सादर करणे अनिवार्य होते, परंतु त्या विद्यार्थ्यांनी हा जो पुरावा आहे हा सादर केलेला नाही आहे आणि सादर न केल्यामुळे त्यांचे जे रिझल्ट आहे म्हणजे टेट 2025चे जे निकाल आहे त्यांचे रद्द करण्यात आलेले आहे। तर आता पवित्र पोर्टल 2025 जे सुरू होणार आहे त्यामध्ये आता हे जे विद्यार्थी आहे हे पात्र नसणार आहे, कारण की त्या विद्यार्थ्यांचा जो निकाल आहे हा प्रसिद्ध न झाल्यामुळे ते विद्यार्थी यामधून रद्द करण्यात येणार। तर पवित्र पोर्टलसुद्धा लवकरच सुरू होणार आहे, कारण की आता याबद्दलच्या सुद्धा भरपूर साऱ्या अपडेट येणे सुरू आहे। तर पवित्र पोर्टल सुरू झाल्यानंतर संपूर्ण जी अपडेट आहे तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।